महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे, तुम्ही बघत आहात किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे। आत्ता जे आपण पाठीमागे प्लॉट बघतोय तो एक टोमॅटो प्लॉट आहे आणि ती व्हरायटी कोणती आहे आणि आज तारीख 12 मार्च 2025 आहे। तर हा प्लॉट कधी लागलाय आणि याची पूर्ण डिटेल आपण बघणार आहोत आणि उन्हाळी प्लॉटसाठी कुठली व्हरायटी बेस्ट आहे त्या सिरीजमध्ये हा दुसरा प्लॉट आहे। त्याच्या अगोदर आपण अथर्वचा एक प्लॉट बघितला होता की त्याची कंडिशन कशी असते आणि रिझल्ट कसे असतात आणि त्याची कंडिशन कशी होती, लागल्यावर लागवडीच्या दरम्यान त्याची कंडिशन कशी होती आणि लागल्यानंतर त्याची कंडिशन कशी राहणार आहे आणि भविष्यात किती उत्पन्न देणार आहे अशी ती अथर्व व्हरायटी होती। तर ही व्हरायटी कोणती आहे ती पण सांगतो आणि हिचं ॲव्हरेज एकरी उत्पन्न किती भेटणार आहे ते पण सांगतो आणि हिची कंडिशन कशी आणि आत्ता ही लावली कधी आहे। तर हे सर्व डिटेल आपल्याला माहिती जाणून घ्यायची, ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा। तर चला जाणून घेऊया प्लॉटबद्दलची माहिती आणि नेमकी ही व्हरायटी कोणती आणि ॲव्हरेज एकरी उत्पन्न किती देणार आहे। तर मित्रांनो, हा आहे 6242 सिजंटा कंपनीचं सीड्स आहे, हायब्रिड सीड्स। तर हा सिजंटा कंपनीचा 6242 वाण आहे, व्हरायटी आहे टोमॅटोची जी उन्हाळ्यात पण चालते। आणि आत्ता जी कंडिशन आहे ती मित्रांनो 1 मार्चला लागलेली, आज 12 मार्च आहे आणि ग्रोथ बघू शकता कशी आहे। उन्हाळ्यामध्ये जास्त चांगली ग्रोथ असते, म्हणजे झाडांची क्वालिटी चांगली, तेव्हा चांगल्या क्वालिटीचे झाडं होते आणि पूर्ण बनलेले होते, काडी वगैरे एकदम स्ट्रॉंग झालेली होती, त्यामुळं यांना ग्रो करायला टाईम लागत नाही आणि बेसल डोस पण चांगल्या प्रकारे वापरलेले, त्यामुळं एकदम सेट झालेला आहे 12 दिवसातच प्लॉट। सध्या अशी कंडिशन आहे, जवळजवळ ही 3500 काडी आहे, म्हणजे 3500 काडीचा हा प्लॉट आहे। तर असं नियोजन केलेलं आहे, रेडी होल पेपर आहे, 1.5 फुटावरचं याचं अंतर आहे, मल्चिंग पेपरचं सांगतोय मी। तर बेसल डोस त्यांचे कॉमनच आहे, जसे की आपण शेणखत वगैरे असं आणि बाकी रासायनिक खतं असतील तर ते सर्व टाकलेले, त्यामुळं प्लॉटची कंडिशन अति उत्तमच आहे, फुटवे वगैरे पण चांगलं करत आहे। आता ह्या झाडाची क्वालिटी बघा, 12 दिवसाच्या मानाने एकदम व्यवस्थित झाड झालेलं आहे। झाडाची रोपाची क्वालिटी पण मित्रांनो एकदम 1 नंबर होती त्यांनी आणले तेव्हा, म्हणजे पूर्ण काडी वगैरे जी होती पूर्ण एकदम स्ट्रॉंग काडी होती, त्यामुळं ग्रो करायला जास्त वेळ लागला नाही। काही त्यासाठी नंतर त्यांनी जळालेल्या झाडांच्या ठिकाणी काड्या ज्या लावल्या आहे त्या बारीक रोप आहे, त्यामुळं अशा काड्या लवकर ग्रो करीत नाही, उन्हाळ्यामध्ये जास्त जळ पडतं ते। आता बऱ्याच ठिकाणी त्यांच्या तरी जळी पडतंय ह्या प्रकारे। तर काडी पण चांगली असून पण हीट जास्त आहे मित्रांनो, ऊन जास्त आहे, उन्हामुळं काय होतं बऱ्याच ठिकाणी जळ होतीये। आता पण हे बघा अशा काही ठिकाणी, म्हणजे या झाडांचा पण विचार केला आणि हे झाडं दुसऱ्यांदा जळालं असं वाटतंय आणि आता हे त्याचा ग्रो कधी होईल अशी पण गॅरंटी नाही। बाकी जे झाडं आहे ते एकदम व्यवस्थित आहे आणि त्यांची वाढण्याची क्षमता पण चांगली आणि फुटवे पण चांगले करताय। फक्त उन्हामुळे काय होतं काही ठिकाणी जास्त जळ पडून गेली, तो एक प्रॉब्लेम आहे झाडांचा। बरेच झाडं त्यांचे जळलेले, अशी ही 6242 व्हरायटी। पूर्ण प्लॉट व्यवस्थितच आहे, पण बऱ्याच ठिकाणी उन्हामुळं काय झालंय टेम्परेचर खूप जास्त आहे आणि पाण्याचं नियोजन पण चांगलं आहे, तरी पण जळतंय, आळाई पण आहे। बाकी लिक्विड वगैरे जे आपण द्यायचे ते दिले, त्यामध्ये आळाईसाठी पण औषध टाकलेलं आहे, पण तरी आळाई न कट करता ते जागेच असे सुकून जात आहे, तर असा प्रॉब्लेम येतोय त्यांना। तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो काय नियोजन करू शकता ते, म्हणजे असे होणार नाही झाडांची, कारण काय असू शकतं, आळाई वगैरे सर्व त्यांनी जे ट्राय वगैरे करायची होती, जे औषधांची असेल किंवा मग कुठल्या पावडरी असतील ते सर्व करून झालेलं आहे, पण तरी काही ठिकाणी अजून पण जळ पडते, झाडांची मर होती, त्यामुळं प्लॉटला एक्स्ट्रा 800-900 काडी तर एक्स्ट्रा लागली असं त्यांचं म्हणणं आहे, कारण जितके झाडं जळाले मेले ते परत लावले त्या ठिकाणी, त्यामुळं एक्स्ट्रा झाडांचा खर्च झालेला आहे। अशी परिस्थिती मित्रांनो उन्हाळ्याच्या प्लॉटमध्ये। पावसाळ्यात जास्त मर होत नाही, कंटिन्यू पाऊस असतो, पण विशेष म्हणजे पावसात काय झाडांची जास्त मर होत नाही, पण फळ सेटिंगला प्रॉब्लेम येतो।
तसं उन्हाळ्यात झाडं जर टिकले, चांगलं ग्रो जर झाली, तर फळ सेटिंगला प्रॉब्लेम येत नाही. फळ म्हणजे फुल कूज होत नाही, त्यामुळं ॲव्हरेज चांगलं बसतं. तर ॲव्हरेजचं आपण बघून मित्रांनो, ॲव्हरेज एकरी जवळजवळ या तंबाटीचे म्हणजे 62-42 व्हरायटीचे वाहनाचे जवळजवळ 3000+ कॅरेट, 20 किलोचे जे कॅरेट असतं 3000+ कॅरेट निघता असे त्यांचा अंदाज आहे. म्हणजे पाठीमागच्या वर्षात त्यांना ॲव्हरेज त्या हिशोबाने भेटलेले आहे. त्यामुळं परत ह्याच वर्षी म्हणजे 2025मध्ये परत तीच व्हरायटी त्यांनी ट्राय केली आहे. तर असं नियोजन असेल तर नक्कीच चांगले ॲव्हरेज देऊ शकतो. बेसल डोस वगैरे व्यवस्थित दिलेले आहे त्यांनी. बाकी जमीन वगैरे हलकीच म्हणावं लागेल, कारण लाल थोडी काळवट टाईपची जमीन आहे, मुरमाटी टाईप. तर पूर्ण काळी पण नाही, पूर्ण लाल पण नाही, तर थोडी मिक्स जमीन आहे. त्यामुळं कसं आहे, हिला थोडं खतांची गरजच असते. पूर्ण जर काळी माती असेल तर तिथं विषय गंभीर असतो, तिथं जास्त खतं वगैरे किंवा माती चांगल्या प्रकारची माती असते. तर प्लॉट आहे टोमॅटोच्या. तर हा होता मित्रांनो 62-42 व्हरायटीचा प्लॉट. आणि याची कंडिशन कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्ता जी मी तुम्हाला दाखवली, मला तर चांगल्या प्रकारे वाटते. फक्त त्यांचा एवढाच प्रॉब्लेम आहे की ह्या प्लॉटवरचे जे झाडं आहे ते जास्त मर होत आहे, कारण टेम्परेचर खूप जास्त आहे सध्या. तरी वातावरण उन्हाचं जे आहे ते चांगल्या प्रकारे वातावरण आहे, त्यामुळं मर होती आहे. बाकी आळाई वगैरे नाही आहे, बुडापाशी कट होत नाही आहे, पण झाडं जे आहे ते सुकून चालले मित्रांनो. त्यासाठी तुम्ही कमेंट करा, कारण तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणतो, कशामुळं हे झाडांची मर होती आहे. बाकी हा जो वाण आहे 62-42 ॲव्हरेज त्यांना पाठीमागच्या वर्षामध्ये चांगलं भेटलं आहे 2024ला. त्यामुळं त्यांनी परत रिपीट केला आहे 2025मध्ये हाच वाण 62-42 जी व्हरायटी आहे. त्यांना ॲव्हरेज एकरी जसं बघितलं तर पाठीमागच्या वर्षात 3000+ कॅरेट, 20 किलोचं कॅरेट असतं 3000+ कॅरेट ह्या 62-42 व्हरायटीपासून भेटलं होतं. त्यामुळं त्यांनी परत रिपीट हीच व्हरायटी जी कंटिन्यू ठेवली आहे. बाकी पाठीमागच्या वर्षात इतकं जळ पडलं नव्हतं त्यांचं म्हणणं आहे. यावर्षी जास्त जळी पडतं आहे, जास्त झाडं मरत आहे. जवळजवळ आता 3500 म्हणजे 3500 रोप आणलं होतं, ते लावून झालं आहे. पण त्यानंतर भरपूर झाडं जे आहे ते मेले. जवळजवळ 800 ते 900 झाडं त्यांनी परत आणून लावले. त्यामुळं नक्की का मरतं आहे तेच कळत नाही आहे. भरपूर लिक्विड वगैरे सोडले, औषध वगैरे सोडले, झाड कट होत नाही आहे. आळाईसाठी पण त्यांनी सोडलेले, पण विषय असा आहे की झाड जागेत सुकून जातं आहे. नेमकी काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या पण लक्षात आहे ना. कमेंट करा मित्रांनो, तुमच्याकडे जर असं होत असेल आणि तुम्हाला जर त्याच्यातून रिझल्ट चांगला भेटला असेल, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती उपाय सापडला असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशी सिजंटा कंपनीची ही 62-42 हायब्रिड व्हरायटी आहे. तर असं यांनी केलेलं आहे नियोजन 62-42साठीचं. रिझल्ट चांगला भेटला म्हणून यावर्षी परत रिपीट केली, परत लावली आहे. तर असा हा दुसरा प्लॉट होता आपला 62-42. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अथर्वाचा बघितलं होतं, या व्हिडिओमध्ये आपण 62-42 बघतोय. पुढच्या व्हिडिओत नवीन प्लॉट्सबद्दल जाणून घेऊ. तर अशीच आपली सध्याचे प्लॉटचे सिरीज चालू राहणार आहे. तर सध्याचे मार्केट मित्रांनो टोमॅटोचे 100पासून चालू होत आहे. जसा माल असेल तसं जवळपास 150-200पर्यंत विकलं आहे. मी नाशिक जिल्ह्याचं सांगतोय, नाशिक मार्केटचं सांगतोय. तर सध्याची परिस्थिती अशी आहे, मार्केट वाढू शकतं, इतकं पण डाऊन होणार नाही आहे एवढं तर नक्की आहे. बाकी भरपूर राज्यांमधले जे हिवाळी प्लॉट होते संपले आणि उन्हाळ्यात जास्त प्लॉट राहणार नाही, कारण बॅक टू बॅक कोणी लावित नाही. जरी 10 मधले 5 शेतकऱ्यांनी जरी लावले तरी 5 मायनस होऊन जातात. त्यामुळं इतके प्लॉट राहणार नाही आहे उन्हाळ्यामध्ये. आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मित्रांनो पाण्याचा असतो. भरपूर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा शॉर्टेज आहे, पाणी राहत नाही पाहिजे तितकं. त्यामुळं भरपूर शेतकरी टोमॅटोच्या भानगडीत पडत नाही आणि शेतकऱ्यांनी करू पण नाही. जर पाण्याचा मित्रांनो शॉर्टेज असेल तर उगाच आपला पैसा वाया जातो. जितका आपल्याला जेव्हा हार्वेस्टिंगला माल येतो तेव्हा डबल पाणी लागतं. त्यामुळं पाणी असेल तरच टोमॅटो लावा, उगाच आपला आहे तो पैसा घालवायचं काम करू नका. तर असं नियोजन करा. आणि भाव 100% राहील याची पण गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही, कारण मार्केट कधी पण वाढू पण शकतं, कमी पण होऊ शकतं. याचं भविष्यात अंदाजा लावणं खूप मोठा रिस्क असू शकतो. पण एक आपला बेसिक अंदाज असतो की हा प्लॉट कमी आहे म्हणून मार्केट राहू शकतं. तर असा अंदाज आपण एक ठेवायचा आहे. बाकी 100% मार्केट राहील असं गृहीत धरू नका मित्रांनो. आणि ज्या शेतकऱ्यांना लावता, जर शेतकऱ्यांचा एक्सपिरियन्स दरवर्षी आहे त्यांच्या तर प्लॉट आहेच. आणि भाव काय असो असे शेतकरी लावताच, त्यांचं
टार्गेटच असतं दरवर्षीचं टोमॅटोचं. तर बाकी नवीन असतील त्यांनी रिस्क घ्यायच्या अगोदर थोडं विचार करून लावा, कारण टोमॅटोमध्ये पैसा पण जास्त लागतो. स्प्रे असतील, बाकीचे पण खर्च असतात, बांधणीचे खर्च असेल, मजूर खर्च असेल, त्यासाठी टोमॅटोला जास्त पैसा लागून जातो. तर प्रॉपर नियोजन करून असं लावा मित्रांनो. उगाच मार्केट भेटेल या हिशोबाने लावीत बसू नका, घरातला पैसा घालू नका. तर असं आजचा हा व्हिडिओ होता 6242 सिजंटा कंपनीची जी व्हरायटी, त्या व्हरायटीवरती. तर प्लॉट व्यवस्थित आहे, फक्त जळ पडते एवढाच विषय. आणि 12 दिवसाच्या मानाने प्लॉटची जी ग्रोथ आहे ती एकदम एक नंबर आहे. तर बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुठली व्हरायटी टोमॅटोची उन्हाळ्यासाठी चालती ती पण कमेंट करा. आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.